कुणाच्या बापाचं, संविधान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक जे आता मंजूर झालं त्या संदर्भामध्ये आमचे मित्र डॉक्टर अमोलजी वाघमारे, आदरणीय राजाभाऊ मानकेले, प्रभाकरजी वाघकर यांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे, अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की जे विधेयक आहे हे जनसुरक्षा विधेयक नसून हे भाजप सुरक्षा विधेयक आहे. भाजपचे जे कार्यकर्ते फॅनखाली बसून महाराष्ट्र बघत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी विधेयक त्यांनी आणलेलं आहे. अतिशय वाईट आणि खंत वाटतं की त्यांनी अर्बन नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणलं असा प्रोपगंडा केलेला आहे, परंतु ते पूर्ण चुकीचं आहे. नक्षलवाद आपल्या भागामध्ये नाही. आता प्रभाकरजी यांनी डॉक्टरांनी सांगितलं, राजाभाऊंनी सांगितलं, आत्ता आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. पोलीस आम्हाला कोणतीही परवानगी न घेता आम्हाला उचलू शकतात आणि आम्ही दहशतवादी आहे ते ठरू शकतात. आणि या संदर्भात आम्ही कुठेही दाद मागता येत नाही, आम्हाला कोणत्याही कोर्टामध्ये याच्या विरोधात दाद मागता येत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट आहे. उद्या आपण आपल्या हक्कासाठी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आपण उतरू शकत नाही. उद्या पोलिसांना वाटलं एखाद्या माणसाकडे 5 लाख रुपये सापडले, बिचाराचे कष्टाचे असतील आणि त्याला ते वाटलं याचा कार्यक्रम लावायचा, बाळासाहेब ते सांगतील का हे पैसे तुम्ही मनी लॉन्ड्रिंगचे आहेत, तुम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही, म्हणजे तुम्हाला अधिकारच ठेवला नाही सिद्ध करण्याचा. त्यांनी सांगितलं मनी लॉन्ड्रिंगचे तुम्ही जेलमध्ये, त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवू शकत नाही. तुम्ही एखादं आंदोलन केलं, ते म्हणतात की बाबा अर्बन नक्षलवाद आपल्याला संपुष्टात आणायचा आहे, डाव्या संघटना संपुष्टात आणायच्यात. परंतु ज्या पद्धतीनं लोकशाहीचं वाट लावण्याचे काम या सरकारने केलेले आहे, लोकशाही ही हुकुमशाहीच्या दृष्टीनं नेण्याचं या सरकारने जो घाट बांधलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आम्ही या जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध करत आहोत. प्रभाकर शेटने आता सांगितलं लोकांचा उद्रेक झाल्यावर काय होते आपण नेपाळमध्ये बघितलेलं आहे. माजी पंतप्रधान असतील, लोकांनी लाथेरी मारले, लोकांनी जाळून मारले, त्यांच्या महिलांना बायकांना जाळून मारले. आपण या गोष्टीचं समर्थन मुळीच करत नाही, ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. परंतु जर जनसामान्यांचा उद्रेक झाला तर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेपाळ आहे. त्यामुळं राजकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. आणि हे जे जनसुरक्षा विधेयक आहे हे विधेयक त्यांनी मागं घ्यावं, यासाठी अगदी सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, अंगीकृत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये सगळे महाविकास आघाडीचे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या वतीनं हे विधेयक रद्द व्हावं अशी मागणी करतो. जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय, खाली लोक वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली लोक वर पाय. महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो. जनतेची दडपशाही करणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनतेची दडपशाही करणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, भारतीय संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. यानंतर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.